क्वेश्चनरी आपण बघणार, ज्याला मराठीमध्ये प्रश्नावली म्हटलं जातं. प्रश्नावली, प्रश्नांची आवली ज्याला आपण म्हणत असतो, क्वेश्चनरी ज्याला म्हटलं जातं. तर क्वेश्चनरीमध्ये काय असतं, तर प्रश्न ऑलरेडी फ्रेम केलेले असतात. प्रश्नांचा एक संच असतो. हा संच आपण आपल्या संशोधनासाठी समोरच्या लोकांना देत असतो, आपल्या रिस्पॉन्डंटला देत असतो. आता हे रिस्पॉन्डंट असं येऊ शकतं की ते आपल्या समोर असेल, किंवा असं येऊ शकतं की आपल्यापासून खूप दूरही असू शकतात. तर त्या लोकांना आपण आपल्या प्रश्नांचा संच पाठवून त्या लोकांकडून याचे उत्तर मागू शकतो. यामध्ये आपल्याला दिसतं की आता ऑनलाईन क्वेश्चनरी खूप जास्त प्रभावी आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. जेव्हा ऑनलाईन क्वेश्चनरी डेव्हलप झाली नव्हती किंवा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये क्वेश्चनरी आपल्याला तयार करता येत नव्हती, त्याआधी काय होत होतं, तर क्वेश्चनरी हे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये, पेपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करावी लागत होतं. आणि मग ते तयार करून आपल्याला कोणत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला माहिती असणं आवश्यक होतं. मग त्या ॲड्रेसवर आपल्याला बाय पोस्ट पाठवावं लागायचं होतं. आपण जर पाठवलं तर मग पाठवल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले की नाही पोहोचले याची गॅरंटी नसते आपल्याला. पहिली गोष्ट, जर आपण बाय स्पीड पोस्टही पाठवली असेल तरी ते इन्क्वायरी केल्यानंतर माहिती पडेल. दुसरी गोष्ट, की ती पोहोचल्यावर त्या व्यक्तीनं आपल्याला रिस्पॉन्स दिला आहे की नाही दिला आहे याची माहिती आपल्याला मिळत नसते. ती कधी मिळते, जेव्हा त्यांनी जर रिस्पॉन्स देऊन ते बाय पोस्ट आपल्याला परत पाठवली असेल, आपल्यापर्यंत पोहोचली असेल, तेव्हा ते कळतं की नाही, यांनी आपल्याला उत्तर दिलं आहे. तर या माहिती कलेक्शनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, की ड्युरेशन खूप मोठा लागतो क्वेश्चनरीचा जर आपण विचार केला तर. दुसरी गोष्ट ही असते की जो समोरचा व्यक्ती असतो, ज्याला आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, तो यामध्ये त्या इंटेन्सिटीनं इन्व्हॉल्व होईल याची गॅरंटी नसते. कारण आपण इकडून पोस्टाने पाठवत असतो, कारण आपलं काम आहे म्हणून. पण तो व्यक्ती तिकडून रिटर्न पोस्टाने पुन्हा पाठवेलच याची गॅरंटी नसते. का? तर सगळेच लोक आजच्या जीवनामध्ये म्हणा बिझी आहेत आणि इतका वेळ नाही कोणाला की पर्सनली ते लिहिणं, त्याची उत्तरं देणं आणि मग बाय पोस्ट जाऊन त्या पोस्टामध्ये टाकणं, वेळ नसतो कोणाकडेही. तर ह्या गोष्टी होतात. मग आता त्यावर उपाय म्हणून काय, तर ऑनलाईन आलं आहे. ऑनलाईनमध्ये आपल्याला दिसतं की आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे आपल्याकडे. तर इझिली आपल्याला जर मेल ॲड्रेस जरी मिळालं, त्या पार्टिसिपंटचं मेल ॲड्रेस जरी मिळालं आणि एक ॲड्रेस म्हणून आपण त्याचं यूज केलं, तर लगेच विदिन अ सेकंद आपण त्यांना मेल करू शकतो. आणि जर त्यांना 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं वेळ जरी मिळालं, त्यांना पोस्ट करायची गरज नाही. त्यांच्या हातातच ते डिव्हाइस आहे. बस त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं दिले, की त्यांनी जर सेंड केलं, की झालं. ते सबमिट होऊन जातं. म्हणजे एक ही सोय आता क्वेश्चनरीमध्ये आपल्याला दिसते. आता नेमकं क्वेश्चनरीचा वापर आपण कसं करतो, तर हे डेटा कलेक्शनची एक साधन आहे, ज्यामध्ये सीरीज ऑफ क्वेश्चन असतात. Series of question असतं and prompts to receive a response from individual. It is administration too. Questionnaire are designed to collect data from group. मोठ्या बल्क साईज मध्ये आपल्याला माहिती कलेक्शन करता येऊ शकतं ऍट ए टाइम. आपण जर हजारो लोकांची माहिती आपल्याला गोळा करायची असेल तर आपण ऍट ए टाइम हजारो लोकांची माहिती गोळा करू शकतो. एक ह्यासाठी महत्वाची आहे की बल्कमध्ये आपल्याला माहिती गोळा करता येऊ शकतं इझिली, तर त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. पण समोरचा व्यक्ती कधी रिस्पॉन्स देईल यामध्ये जो ड्युरेशन जाणार आहे, या ड्युरेशनचा आपण गॅरंटी नाही घेऊ शकत किंवा एक डिसाईड नाही करू शकत की किती दिवसात आपलं डेटा कलेक्ट होऊ शकणार. त्या पद्धतीनं इंटरव्ह्यूपेक्षा जर क्वेश्चनरीचा आपण एक प्रकारे विचार केला, तर इंटरव्ह्यूपेक्षा क्वेश्चनरी हे माहिती कलेक्शन करण्यासाठी थोडी फास्ट मेथड आहे. थोडी इंटरव्ह्यूपेक्षा क्वेश्चनरी ही फास्ट मेथड आहे. फॉर क्लॅरिटी, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट अ क्वेश्चनरी इजंट अ सर्वे. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे सर्वे नाही आहे. क्वेश्चनरी क्वेश्चनचं सेट आहे, प्रश्नांचं एक संच आहे. हे सर्वे नाही आहे. रॅदर इट फॉर्म्स अ पार्ट ऑफ इट. सर्वेचे एक भाग आहे, पण सर्वे नाही आहे. अ सर्वे इज अ प्रोसेस ऑफ डेटा गॅदरिंग इन्व्हॉल्व अ व्हरायटी ऑफ डेटा कलेक्शन मेथड्स इन्क्लुडिंग क्वेश्चनरी. सर्वे काय असतं, तर सर्वे क्वेश्चनरी सोबत काही माहिती संकलनाचे इतरही साधनांचा त्यामध्ये समावेश केला जात असेल तर ते सर्वे असतं. फक्त क्वेश्चनरी घेणं म्हणजे सर्वे असं नाही, हे लक्षात असू दे. तर सर्वे मध्ये आपण क्वेश्चनरी सोबत इंटरव्ह्यू घेत असतो, क्वेश्चनरी मध्ये आपण ऍटिट्यूड टेस्ट घेत असतो,
किंवा आपण सर्वेमध्ये ॲटिट्यूड टेस्ट घेत असू किंवा आपण सर्वेमध्ये ऑब्झर्वेशन घेत असू, तर हे सर्वे येतं. पण फक्त क्वेश्चनरी म्हणजे सर्वे नाही. ऑन अ क्वेश्चनरी देअर आर 3 काइंड्स ऑफ क्वेश्चन्स युज्ड. दे आर फिक्स्ड, अल्टरनेटिव्ह अँड ओपन एंडेड. अशा 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात क्वेश्चनरीमध्ये. एक आहे फिक्स्ड. पहिला जो आहे तो फिक्स्ड. काही प्रश्न असे असतात की जे आपल्याला अपेक्षित असतं आणि त्याचं उत्तरही तेच अपेक्षित असतं आणि तेच दिलं गेलं पाहिजे हे असतं. जसं फिक्स्ड मध्ये आपण म्हणूया की तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तर ते फिक्स्ड आहे ना, की त्याचं उत्तर त्यांच्याकडून तेच येणार. तुमचं वय काय? तर त्या व्यक्तीचं वय जे असेल तेच त्याचं फिक्स वय येणार. तुमचं गाव काय? हे फिक्स उत्तर आहेत त्याचे. आणि अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारले जातात ते फिक्स्ड फॉर्मॅटमध्ये येतात. काही क्वेश्चन्स अल्टरनेटिव्ह असतात, ऑप्शनल असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात, ज्यामध्ये आपण त्यांना विचारतो की बा तुम्हाला गोड खाणे आवडते का? साधा प्रश्न आपण जर विचारला, तुम्हाला गोड खाणं आवडते का? तर गोड खाणे आवडते. कोणाला होय, कोणाला नाही, कोणाला खूप जास्त, कोणाला खूप कमी, कोणाला कधी-कधी असे प्रश्न येऊ शकतात. मग आपण त्यांच्यासाठी एक स्केल तयार करतो. 3 पॉइंट स्केल असेल, 5 पॉइंट स्केल असेल, 7 पॉइंट स्केल असेल, Likert नुसार. तर ते स्केल तयार केल्यानंतर ते त्या ऑब्जेक्टिव्ह मधून, त्या ऑप्शनल मधून एक कोणताही ऑप्शन टिक करणार. मग कोणाला खूप चांगले आवडत असेल तर ते म्हणतील की मला गोड खाणे खूप आवडते. कोणाला थोड्या प्रमाणात आवडत असेल तर ते म्हणतील गोड खाणे मी कधी-कधी खात असतो. असं पण होऊ शकेल. म्हणजे त्यांच्याकडून एक अल्टरनेटिव्हज असतात उत्तरं देण्यासाठी. तिसरा प्रकार जो आहे तो आहे ओपन एंडेड. ओपन एंडेड. तर ओपन एंडेड मध्ये काय होतं की आपण त्यांना जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांच्या पद्धतीने देत असतात. ते त्यांच्या पद्धतीने देत असतात की सध्याच्या या राजकीय नाट्यावर तुमचं काय मत आहे? तर आता या राजकीय नाट्य प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. तर राजकीय नाट्यावर देणारे जे काही त्यांचे मत असतील ते त्या पद्धतीने देतील. त्यांना चांगलं वाटत असेल तर ते चांगलं देतील, त्यांना वाईट वाटत असेल तर ते वाईट देतील किंवा कोणी न्यूट्रल असेल, त्यांना कोणाला काहीच घेणं-देणं नसेल त्या विषयाशी संबंधित काहीच घेणं-देणं नाही आहे, तर ते त्या पद्धतीचं मत मांडतील. तर हे ओपन एंडेड असतात. तर क्वेश्चनरीमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम करू शकतो. ओके, हे प्रश्न ऑलरेडी फ्रेम असतात. हे प्रश्न आपण फ्रेम केल्यामुळं त्याचा एक सिक्वेन्स असतो. सिक्वेन्स तयार करत असताना, प्रश्न विचारत असताना काय लक्षात घ्यावं लागतं, की प्रश्न तयार करत असताना आपण एका प्रश्नाला अनुसरून पुढचा प्रश्न असला पाहिजे. त्याला अनुसरून तिसरा प्रश्न असला पाहिजे. का? तर लिंक नाही तुटली पाहिजे. जो रिस्पॉन्डंट असतो त्या रिस्पॉन्डंटला उत्तर देताना जम्बलिंग नाही झालं पाहिजे. की आपण विचारलं तुझं गाव काय आणि आता विचारत आहोत की तू कोणत्या विषयामध्ये हुशार आहे आणि मग पुन्हा विचारतो तुझं नाव काय, तर कुठंतरी त्याला जम्बलिंग होतं आणि मग तो उत्तर देताना टाळत असतो. आणि मग अशा वेळेस काय केलं जातं की जे ऑप्शन दिसत आहेत तेच टिक 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 केलं जातं आणि पाठवून दिलं जातं. असं पण होतं. मॅक्झिमम टाइम क्वेश्चनरी किती प्रश्नांचे असले पाहिजे हे पण डिसाईड करावं लागतं. वय काय आहे रिस्पॉन्डंटचं त्यावर डिपेंड करतं की कशा पद्धतीने आपण किती प्रश्न विचारायचे. 10-15 वर्षाचा मुलगा असेल, मुलगी असेल आणि तिला आपल्याला प्रश्न विचारायचे असेल, तर आपण 50-60 प्रश्नांचं उत्तर म्हणजे क्वेश्चनरी नाही विचारू शकत त्यांना. का? कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तितकं राहू शकत नाही. मग त्या बेसिसवर त्यांना असे 10-15 क्वेश्चन फ्रेम करायचे की जेणेकरून ते एकदम चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये उत्तर देऊ शकतील. तर हे लक्षात घ्यायचं. मग दुसरा जर व्यक्ती असेल ज्याचं वय 40 ते 45 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा कॅपेबल आहे तो प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. मग अशा वेळेस संख्या किती ठरवायची? तर एकदम लेंदी नसली पाहिजे आपली क्वेश्चनरी, खूप जास्त लेंदी नसली पाहिजे की ज्यामध्ये तो प्रश्नाचं उत्तर देणारा व्यक्ती कंटाळा येईल त्याला किंवा एकदम इन शॉर्टही नसली पाहिजे की 8-10 प्रश्न विचारल्याने झालं, इतकंही नसलं पाहिजे. आपल्या विषयाला अनुसरून, आपल्या विषयाला न्याय देणारे प्रश्न त्यामध्ये समावेश करून त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळवता येईल, इतकी संख्या ठेवली पाहिजे. एक प्रभावी क्वेश्चनरी जर आपण विचारात घेतली, प्रश्नावली जर विचारात घेतली, तर त्यासाठी जास्तीत जास्त 50 प्रश्न खूप झाले. खूप झालेत 50 प्रश्न आणि इकडे
25 ते 30च्या आसपास कमीत कमी या ड्युरेशन मध्ये, या दरम्यान आपण जर क्वेश्चन काढले असेल तर मग एक चांगली प्रभावी क्वेश्चनरी आहे, प्रश्नावली आहे असं आपण म्हणू शकतो. पण शक्यतो प्रयत्न करायचा 30 ते 40च्या आसपास प्रश्नांचा जर समावेश असेल तर खूपच चांगलं. तिकडे जितकं जास्त आपण वाढवणार तितकं जास्त त्या प्रश्नांचे उत्तर देणारा जो उत्तरदाता असेल त्याला कंटाळा येईल. आता याचे प्रोसेस जर आपण विचार केला तर कॅन बी ऍडमिनिस्टर्ड इन लार्ज नंबर अँड इट कॉस्ट इफेक्टिव्ह. हे कुठेतरी मोठ्या लोकसंख्येवर आपल्याला वापरता येतं. त्यासोबतच हे ऍट ए टाइम आपण एकदा प्रिंट काढलं की ते आपल्याला कमी खर्चामध्ये, कारण आपल्याला ट्रॅव्हलिंग करायची गरज नाही, रिसर्चरला ट्रॅव्हलिंग करायची गरज नाही. खर्च येईल ते बाय पोस्ट एक तर पाठवायचं असेल तर त्याचा खर्च येऊ शकतो, किंवा आता तर ऑनलाईन आलेले जी क्वेश्चनरी आहे गुगल फॉर्मॅट किंवा इतर जे ऑनलाईन क्वेश्चनरी आपण तयार करू शकतो आहे, तर हे एका सेकंदामध्ये एकदा तुम्ही तयार केले की तुम्हाला हजारो लोकांपर्यंत पोहोचवता येतं. त्याच्यामुळं हे टाइम कन्झ्युमिंग पण आहे, लार्ज म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, आणि टाइम कन्झ्युमिंग नाही, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. त्यासोबतच आपल्याला लार्ज लोकांपर्यंत त्याचा वापर करता येऊ शकतो. इट कॅन बी यूज टू कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट प्रिव्हियस रिसर्च टू मेजर चेंज. आपण मागच्या झालेले जे संशोधन आहे त्यामध्ये कंपॅरिझन करू शकतो, आपल्या संशोधनाशी संबंधित असेल किंवा इतर संशोधन असेल तर, आणि जे काही विरोधाभासी झालेले जे संशोधन असेल त्यामध्येही आपल्याला एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी, त्याचं एक कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला मदत होतं क्वेश्चनरीचं, आणि त्यामध्ये काही बदल घडवून आणायचं असेल ते पण आपल्याला सजेस्ट करता येऊ शकतं. इझी टू व्हिज्युअलाइज अँड अनालाइज. याचं एक प्रकारे व्ह्यू घेण्यासाठी किंवा याचं अनालिसिस करण्यासाठी खूप चांगली पद्धत आहे. हे सोप्या पद्धतीने आपल्या करता येऊ शकतं प्रश्नावलीचं. कारण क्लोज एंडेड क्वेश्चन असेल तर क्लोज एंडेड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतं की बा उत्तर फिक्स असतात, त्या फिक्स उत्तरचा आपण लगेचच्या लगेच किती लोकांनी त्याचं प्रतिसाद दिलेला आहे ते आपल्याला कळतं आणि त्याचं अनालिसिस करता येऊ शकतं. थोडंसं आपल्याला क्रिटिकल तेव्हा जातं की जेव्हा आपण ओपन एंडेड क्वेश्चन दिले असेल तर ओपन एंडेड क्वेश्चनला थोडंसं माइंडला, आपल्या डोक्याला त्रास द्यावा लागतं, टेन्शन द्यावं लागतं, आणि मग त्याचं अनालिसिस करावं लागतं. बाकी इतर क्वेश्चनमध्ये आपल्याला अनालाइज करण्यासाठी ही खूप चांगली पद्धत आहे. क्वेश्चनरीज ऑफर ॲक्शनेबल डेटा. आपल्याला ज्या पद्धतीची माहिती पाहिजे आहे, ओके, आपण त्यामध्ये कोणत्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतो आणि आपल्यासाठी कशी माहिती आवश्यक आहे त्या प्रश्नांचा आपण समावेश करू शकतो, आणि त्या बेसिसवर आपण आपल्या संशोधनामध्ये त्याचा प्रभाव जाणून घेऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव आपण टाकू शकतो संशोधनामध्ये. तर हे आपल्याला कुठेतरी क्रिया करून घेण्यासाठी किंवा आपल्या संशोधनासाठी महत्त्वपूर्ण डेटा मिळवून घेण्यासाठी क्वेश्चनरी एक प्रकारे चांगलं एक सोय आहे, एक साधन आहे. रिस्पॉन्डंट आयडेंटिटी इज प्रोटेक्टेड. संशोधनामध्ये जो कोणताही पार्टिसिपेंट असेल तर त्याची जी आयडेंटिटी आहे ती प्रोटेक्ट असते, ती संरक्षित असते. काय असतं माहितीये का, की खूप वेळेस आपण एखाद्या विषयाशी संबंधित माहिती कलेक्ट करत असताना काही लोक आपलं नाव खराब होईल बा, आपली इमेज खराब होईल यासाठी संशोधनामध्ये पार्टिसिपेट होत असतात, किंवा पार्टिसिपेट झाले तर जे सर्वमान्य असे प्रश्नांचं उत्तर असतात तेच देत असतात. त्या प्रश्नाच्या उत्तराद्वारे कोणाला जर काही त्रास होत असेल, कोणाची इमेज खराब होत असेल किंवा ती कॉन्फिडेन्शियल माहिती असेल तर ती माहिती ते लपवतात, ते देत नसतात. पण ज्यावेळेस आपण त्यांना सेक्युअर केलं की नाही, आम्ही तुमची जी सिक्युरिटी आहे, तुमचं जे एक प्रकारची इमेज आहे, तुमचं जे नाव आहे ते समोर आणणार नाही, ते गुपित राहणार आहे, हे जर आपण त्यांना शाश्वती दिली तर ते नक्कीच आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची माहिती देऊ शकतात. आणि क्वेश्चनरीमध्ये ते होतं, क्वेश्चनरीमध्ये होतं, कारण आपण त्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्या लोकांना आपण पोहोचून दिल्यावर समजा जर त्यांचं नाव नाही विचारलं की तुमचं नाव काय, गाव काय, ऍड्रेस काय, नाही, फक्त त्यांना क्वेश्चनचं सेट पाठवलं, त्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीची माहिती देऊ शकतात, कारण ती नसते. आणि हे कधी करता येतं आपल्याला, जेव्हा काही कॉन्फिडेन्शियल माहिती आपल्याला कलेक्ट करायची असेल तर तशा वेळेस आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. रिसर्चर म्हणून आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं असतं की जे आपले प्रतिसादक असतात त्यांना आपल्या विषयामध्ये समावेश करून घेत असताना, आपल्या रिसर्च प्रोसेसमध्ये समावेश करून घेताना त्यांचे नाव गुपित असले पाहिजे.
इतर लोकांनाही माहिती नसलं पाहिजे की आपल्या संशोधनाचे भाग कोण आहेत. तर हे रिसर्चरसाठी महत्वाची गोष्ट आहे. क्वेश्चनॅरीज कॅन कव्हर ऑल एरियाज ऑफ अ टॉपिक. आपल्या विषयाशी संबंधित जितके काही टॉपिक असेल, जितके काही घटक असेल, त्या सगळ्याच घटकांना क्वेश्चनॅरी कव्हर करत असते. ओके, क्वेश्चनॅरी मध्ये आपण या सगळ्या विषयांचं, आपल्या विषयाशी संबंधित सगळ्याच घटकांचा विचार करून एक क्वेश्चनॅरी फ्रेम करू शकतो, जेणेकरून आपल्या विषयाला न्याय मिळेल. ओके, 100% माहिती आपल्याला कलेक्ट करता येऊ शकते. रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह. काय आहे इनएक्सपेन्सिव्ह? पैशाचा खर्च यामध्ये कमीत कमी होत असतो. हा, एकदा प्रिंट काढली आपण, प्रिंट काढल्यानंतर फक्त आपल्याला बाय पोस्ट पाठवायचाच खर्च लागू शकतो जर पोस्टानं पाठवत असू. अदरवाईज जर आपण ऑनलाईन सर्व्हेचा जर विचार करत असू, ऑनलाईन क्वेश्चनरी पाठवायचा जर विचार करत असू, त्यामध्ये खूप कमी खर्चामध्ये आपल्याला मोठ्या लार्ज संख्येपर्यंत पोहोचता येऊ शकतो. हा, कॉन्स आहेत. तर answers may be dishonest or the respondent lost interest midway. जे रिस्पॉन्स देणारे व्यक्ती असतात, रिस्पॉन्डंट जे असतात, एक तर ते आपल्या प्रश्नाचे उत्तर देताना एखाद्या पर्टिक्युलर वेनं, एका पर्टिक्युलर फॉर्मॅटनेच उत्तर देतील. समजा की फिक्स्ड क्वेश्चन असेल किंवा अल्टरनेटिव्ह टाईपचे क्वेश्चन असेल, तर ते काहीच नाही, टिक 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 करतील. समजा त्यांनी पहिलं ऑप्शन टिक केलं तर 4 ऑप्शन, पहिले 4 क्वेश्चनला ए ए ए, दुसऱ्या 4 क्वेश्चनला बी बी बी, तिसऱ्या 4 क्वेश्चनला सी सी सी, असं करून ते उत्तर देऊ शकतात. म्हणजे उत्तर हे डिसऑनेस्ट असू शकतात. किंवा आपण ज्या व्यक्तीला, समजा एखाद्या डॉक्टरांना आपल्याला प्रश्नावली द्यायची होती, क्वेश्चनरी द्यायची होती, आणि आपण त्या डॉक्टरांना ती बाय पोस्ट पाठवली किंवा मेलद्वारे पाठवली, आणि डॉक्टर कामात असतील आणि तुम्ही म्हटलं असेल की सर 1 तासामध्ये मला ते सॉल्व्ह करून द्या, तर त्यांना वेळ नसेल. मे बी असं होऊ शकतं की त्यांच्याकडे वेळ नसेल, त्यांच्याकडे पेशंट असेल, ते ऑपरेशन थिएटरमध्ये असेल, आणि मग त्यांनी सांगितलं असेल त्यांच्या असिस्टंटला की ही जी क्वेश्चनरी आहे ती भरून टाक. तर ही क्वेश्चनरी भरत असताना त्या अटेंडंटला किंवा त्यांचे जे असिस्टंट असतील त्यांना जितकं समजत असेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या डॉक्टरांना समजत असेल, पण त्या डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे त्यांच्या असिस्टंटनं ते उत्तरं दिले, आणि ते उत्तरं किती ऑथेंटिक आहे हे आपण समजू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चनरीचे दुष्परिणाम दिसतात. रिस्पॉन्डेंट लॉस्ट इंटरेस्ट मिडवे. सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं की क्वेश्चनची संख्या जर मोठी असेल, तर यावेळेस काय होतं, तर यावेळेस रिसर्चर सुरुवातीला म्हणजे रिस्पॉन्डंट सुरुवातीला चांगले उत्तर देऊ शकतो, पण जसं क्वेश्चन म्हणजे इकडे वाढत जातील, तसं त्याचा इंटरेस्ट कमी होत जाईल, आणि मग तो शेवटी अंदाजे किंवा आळशीपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न करणार. क्वेश्चनरी कांट प्रोड्यूस क्वालिटेटिव्ह डेटा. तर क्वेश्चनरी मध्ये क्वालिटेटिव्ह डेटा मिळत नसतो. महत्वाचं हे आहे, क्वालिटेटिव्ह डेटा मिळत नसतो. क्वेश्चन्स माइट बी लेफ्ट अनआन्सर्ड. कधी कधी काही रिस्पॉन्डंट क्वेश्चनची उत्तरच न देता ते सबमिट करू शकतात, किंवा काही प्रश्नांची उत्तरं देतील, काही प्रश्नांची उत्तरच देणार नाही आणि तशीच पाठवून देणार, असं पण होऊ शकतं. रिस्पॉन्डंट मे हॅव अ हिडन अजेंडा. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही वेळेस काही रिस्पॉन्स देणारे जे लोक असतात, ते एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये उत्तरं देतील. बस ए ए ए तर डोळे बंद करून ते प्रत्येक उत्तराला प्रत्येक प्रश्नाला एच ऑप्शन टिक करतील, असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळं यामध्ये आपण गॅरंटी नाही घेऊ शकत की तो जो व्यक्ती आहे आपल्या विषयाशी संबंधित जो रिस्पॉन्स देत आहे तो किती ऑथेंटिकपणे देत आहे. तर थोडंसं इंटरव्ह्यूपेक्षा जर क्वेश्चनरीचा विचार केला तर यामध्ये मिळणारी माहिती काही प्रमाणात ऑथेंटिक नसते असं आपण म्हणू शकतो. नॉट ऑल क्वेश्चन्स कॅन बी अनालाइज इझिली. आणि प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस करणं साठी साधी गोष्ट राहत नाही. ओके, साधी गोष्ट राहत नाही का, तर महत्वाचं हे आहे की काही क्वेश्चन चांगल्या पद्धतीने आपण फ्रेम करू शकत असू, पण काही क्वेश्चन अनालिसिस करताना ओपन एंडेड ठेवलं असेल, ओपन एंडेड, तर ओपन एंडेडचं अनालिसिस करणं तुम्हाला थोडंसं कठीण जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चनरीचे पॉईंट बघितले, काही मेरिट्स आहे क्वेश्चनरीचे, मेरिट्स पण बघितले आपण. आता क्वेश्चनरीमध्ये आपण जर बघितलं तर क्वेश्चनरीचे जे डेटा कलेक्शनचे जे टूल्स आहेत ते कोणते, तर एक तर पेपर क्वेश्चनरी आहे, एक ऑनलाईन क्वेश्चनरी आहे. 2 प्रकारच्या क्वेश्चनरी आपण सुरुवातीपासून डिस्कस करत आहोत.
तर पेपर क्वेश्चनरी काय असतं, तर एक डेटा कलेक्शनचं चांगलं टूल आहे. सिरीज ऑफ क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती संकलनासाठी रिस्पॉन्डेंट पर्यंत इझिली पोहोचता येतं. मोस्टली डिझाइन्ड फॉर स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑफ द रिस्पॉन्सेस. म्हणजे जे काही रिस्पॉन्स येतील आपल्याला, त्या रिस्पॉन्सला आपण स्टॅटिस्टिकली सांख्यिकीय दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण चांगल्या पद्धतीने करू शकतो. या पद्धतीचं त्याचं डिझाइन केलं जातं, त्याला फ्रेम केलं जातं. दे कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ फॉर्म ऑफ डेटा कलेक्शन. त्यानंतर ऑनलाईन क्वेश्चनरीचा जर आपण विचार केला, तर ऑनलाईन क्वेश्चनरी हे सेम पेपर क्वेश्चनरी सारखीच असते, पण हे ऑनलाईन फॉर्मॅटमधून आपण टाकत असतो. पण आता ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये जर आपण ती क्वेश्चनरी पाठवली असेल, तर यामध्ये दुसरा बेनिफिट असा आहे की पेपर क्वेश्चनरीमध्ये आपल्याला मॅन्युअली त्याचं अनालिसिस करावं लागतं. मॅन्युअली की पहिल्या क्वेश्चनला किती लोकांनी काय म्हटलेलं आहे, दुसऱ्या, तिसऱ्या, प्रत्येक क्वेश्चनचं सगळ्यांचं अनालिसिस करावं लागतं. पण ऑनलाईन क्वेश्चनरीमध्ये यामध्ये एक मेरिट असं आहे की तुम्हाला अनालिसिस करायची काहीही गरज नाही. तुम्ही फक्त तो नेमकं तुम्हाला कशा पद्धतीचं अनालिसिस करायचं आहे ते बघा. ते तुम्हाला पर्सेंटेज वाईज मिळेल, तुम्हाला बार ग्राफ, पाय चार्ट, कोणत्या पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करून घ्यायचं आहे, ते अनालिसिस ऑलरेडी तुम्हाला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये मिळून जाईल. तर रिसर्चरला जास्त टेन्शन घ्यायची गरज नसते, जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नसते. ते इझिली अनालिसिस करण्यासाठी अवेलेबल असते ऑनलाईन क्वेश्चनरी. तर हे क्वेश्चनरीचे काही फायदे आहेत आणि पेपर क्वेश्चनरीपेक्षा ऑनलाईन क्वेश्चनरी अजून बेटर झालेली आहे.